छान सनसेट होतोय. मॉर्निंग, वेलकम बॅक. मस्त सकाळ झाली आहे. धुके खूप आहेत. खाडीवर बघू शकता. पूर्ण रात्र थंडी होती, खूप जास्त थंडी होती. आणि मी पाहतीये ते छान माकड बसले, ती मंकीज आहेत. खूप क्यूट आहे. गावाकडे हे सगळ्या गोष्टी भेटतात पाहायला. आणि इथे पक्षी आहे. छान पक्ष्यांचा आवाज किलबिल सकाळी पहाटे चालू होतो. खूप छान वाटतं. नाही, इकडेही छोटे छोटे माकडच आहेत. खूप आहेत इथे काय काय. खूप छान आहे. आम्ही आज वॉकिंगला गेलो नाही. मी गेले नाही आहे, सॉरी. आधीचे पप्पा गेलेत. खूप छान आहे आणि इतकं सुंदर आहे की ॲटलिस्ट एक तरी ट्रिप वर्षातून इकडे व्हायला पाहिजे. थोडंसं माइंड रिलॅक्स होतं. आणि मुलांनाही दाखवायला छान आहे. खूप काही गोष्टी आहेत, त्यामुळे मुलंही खूप एन्जॉय करतात. आजचा प्लॅन आमचा फिक्स नाही आहे. बघू काय ठरतंय ते. लेट्स सी. मी आणि आदू निघालो आहे बाजारात ब्रेकफास्ट करायला. सो कुठे गेला? थोडंसं त्याला खोकला आला आहे. परवा तो दही खाल्ला होता त्यामुळे. सो आता निघतोय बाजारात, जातो, ब्रेकफास्ट करतो आणि पार्सल घेऊन येतो ॲक्च्युली आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ. आज प्लॅन आहे सिंधुदुर्गला वगैरे जाऊयात असं. सो बघूयात कुठे काय जातोय का. अजून काही असं विशेष प्लॅन ठरला नाही आमचा, पण सिंधुदुर्ग तर जाऊयात असं चालूच आहे. लेट्स सी. काल आपण हा ओढा आहे. प्रत्येक ठिकाणी ओढा दिसतो. आणि क्लीन आहे वॉटर. खालचं सुद्धा सगळं दिसतं, इतकं क्लीन आहे वॉटर आणि छान आहे. अदू कसं वाटतं रे इकडे येऊन तुला? हा, छान वाटतंय ना. मग आपण इथेच राहायचं का? ते कालचं घोळ झालं. कालचं घोळ नको, बाकी सगळं राहायला पाहिजे इथंच. आपण इथल्या स्कूलला जातो का? मला सुट्ट्या लागले की ते सुट्ट्याच. फक्त सुट्ट्यांमध्ये यायचं. बर, सुट्ट्यांमध्ये नाही जायचं, सुट्ट्या स्कूलला इथे सुट्ट्या टाकून द्यायचं. तेच ना. पण इथे काय लिहिलं आहे? काय काय लिहिलंय ते? काय लिहिलं? गाव आहे हा. एकदम क्यूट आहे. आणि इकडे सुपाऱ्यांचंच हे झाडं खूप आहेत. म्हणजे इकडे सुपारी जास्त उगवतात. आणि थोडंसं पुढे गेलं की आंब्यांचे. इथं संपली एंट्री. नाही रे, इथून आपण बाहेर जातो. हो. आता आम्ही निघालो होतो निवती बीचला. व्ह्यू खूप छान आहे आणि रोड इतकं छोटं आहे आणि क्लीन पण आहे आणि छान पण आहे. म्हणजे एकही खड्डे लागलेले नाही आहेत. खूप छान आहे. समोरून गाडी आली की थोडंसं प्रॉब्लेम होतो, पण मजा येते. दोन्ही साईडून झाडं आहेत. खूप छान वाटतंय. थोडंसं वर आहे, घाटात आहे. खाली आहे एवढं दिसणार नाही आणि खाली आंब्यांचे बाग आहेत, खूप आहेत. इकडच्या साईडला आंबेच आहेत.
कॅशोचं झाड म्हणजे काजूचं झाड आणि ह्याला काजू आलेत छान, एकदम छान आहेत. अजून हे पूर्ण पिकलेले नाही आहेत, खूप आहेत आतमध्ये. इकडे काजूची बाग आहे, ॲक्च्युली ही काजूची बाग आहे. अशी काजूची झाड असतात आणि असे काजू लागतात. हे वाळवतात काढून, मग नंतर सोलतात, असं असतं. मी एक तोडतीये, बघूयात आपण. हे गाडीवर काट्या घातल्या तर वाळू बसलाय, हाती बसलाय आपल्या. एक हे फोडा की हो. आतमध्ये अजून काहीच झालेलं नाहीये. काय इथं आहे बघ, एकदम छोट आहे. लॉस केली तू त्यांचं. अहो एक तर तोडलंय बघण्यासाठी. असे असतात ते, पूर्ण व्हायला पाहिजे आणि मग हे व्हायला पाहिजे, वाळवतात, मग नंतर काशे तयार होतात. किती शाना झाले ते. बाटली कशा? आता निवती बीचकडे निघालो आम्ही. सो इकडे असे घर आहेत, त्याच्या मधून बीचला जायचा रोड आहे. आम्ही लग्न झाल्यावर आमच्या देवाच्या दर्शनाला आल्यावर फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलो होतो. सो आज पुन्हा आलो इकडे. चल आजी असो आम्ही. तुझी आजी कशी तशी आम्ही आजी. आवडणार नाही तुला गाव? आवडले म्हणा, छान आहे, एक नंबर. कुठच्या गाव तुझी? पुणे. बाबूराव आमच्याकडे आजी आणि ठेवतात, पप्पा ठेवतात तुझे, सांगतात पप्पा रवा दे म्हणा. दररोज बीचवर जाऊन किल्ला करायचा त्यांच्याबरोबर. हो राहायचं, रोज भेटणार बीचवर. आला का मेमरीज तुला? आलं अशा पायऱ्या आहेत. आता इकडून वाट आहे का इकडून आहे? इकडनं सरळ सरळ. नाही हो, इकडे घर आहे. असेल आहे ना. आता थोडस वेगळं झालंय. चल, खूप गोष्टी वेगळ्या झाल्यात तरी आम्हीच. आणि इथले घर पण क्यूट आहेत एकदम. आमचं स्वप्न आहे की असं घर असावं. आणि आलोय निवती बीचला. आमचा फर्स्ट टाइम फोटो तिथे काढला होता, तिथे उभारून. तेही टायटॅनिक पोजमध्ये वगैरे आहेत माझ्याकडे, ते मी एंडला टाकेनच ते फोटोज. मस्त डोंगराच्या खाली आहे. डोंगराच्या एक तिन्ही बाजू साईडनं डोंगर आहे आणि मस्त छान वाटतंय. ग्रीनरी आहे सगळ्याकडं, नारळाची झाडं. आणि ह्याची वाट त्या घराच्या आतून आहे, म्हणजे आतून म्हणजे छोटे छोटे घर आहेत, त्याच्यातनं पायवाट आहे. खूप छान आहे. आणि इथे बोट राईड पण आहे बहुतेक, कारण सगळे येत आहेत इथे. छान आहे. आम्ही खूप टाइम स्पेंड केला आहे आता इथे. आता आदूला खेळायचं आहे पाण्यात, त्यामुळे त्याचे पप्पा घेऊन गेलेत खेळायला. आणि तिकडे प्री वेडिंग शूट चालू आहे. खूप छान लोकेशन आहे. नारळाची झाडं, इकडे शांतता. आणि हे बहुतेक निवती किल्ला असावा असं वाटतोय आम्हाला. कमेंट करून सांगा मी गेस केलं ते बरोबर आहे का, कारण इथं आम्ही किल्ला शोधतो पण तोच वाटतोय, एक तो किल्ला आहे. आणि खूप लोक चढतात तिथे, म्हणून म्हटलं तिथेच असावा कदाचित. आणि त्याला लागून बीच, जसं की
सिंधुदुर्ग आहे त्याचप्रमाणे आहे हे पण सेम. अशी पाण्याची लाट आली की छान वाटतं. आणि थोडेसे इकडे सुद्धा येतात फिश, छोटे छोटे येतात इकडे पण, परत वाहून जातात ते. मी मगाशी 1-2 बघितलं तसं. अजून फार एन्जॉय करतोय, त्याला पाण्यात खेळायला फार आवडतं, फार एन्जॉय करतोय तो. आणि बोट राईड पण चालू आहे अजून. त्याला विचारला तर तो काहीच उत्तर नाही दिला, म्हणून मग आम्ही पण काय केलं, त्याला पाण्यातच खेळायचं होतं आणि सॉरी वाळू खेळायची होती बस. त्याला किल्ला बनवायचा असतो वाळूचा. लाईफ जगणं म्हणजे हे जगतात, काही टेन्शन नाही, काही नाही, कसलंच धडपण नाही. रॉ इमोशन कॅप्चर केलं. असं टीव्हीवर भारी दिसतं. चला आता आम्ही पण इथून निघतो, कारण रोड फार रिस्की आहे. सो स्लो जावं लागेल आणि अंधार होण्याच्या आधीच आम्हाला थोडंसं खाली उतरावं लागेल असं वाटतंय. त्यामुळे मग निघतो आता इथून पटापट. मस्त जगतायत, छान खेळतायत आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे. हा निवती बीच आहे. चलो आता आम्ही निघतो इथनं, झटपट निघू. सनसेट पण झाला इकडे. छान सनसेट होतोय. नारळाच्या झाडातून सन दिसतंय, इतकं छान दिसतंय. ती ऑरेंज ऑरेंज कसं भारी दिसतंय ना. कॅमेऱ्यामध्ये जस्टिस होत नाही ते एवढा. हो सही आहे. आमची रूम आहे आणि हे मंदिरात आज फंक्शन आहे. कोणीतरी सिंगर आले जे की ते बोलतायत. मराठी पिक्चरमध्ये खूप सारे गाणे आहेत त्यांचे. मी अजून नाही पाहिलंय कोण आहेत तिथे, जायचं आहे. आम्ही आता एन्जॉय करणार आहे इथलं, आणि थोडी कोकणी गाणी गाणार आहेत ते, त्यामुळे खूप एन्जॉय करू आम्ही आता. तुम्हाला कोकणी संस्कृती पण देऊ आम्ही. आज आम्ही इथेच थांबणार आहोत. आजचा लास्ट दिवस आहे इथे. कुठे जाणार नाही आहे आज, आम्ही निवांतच आहे. सो आता मंदिरात दर्शन घेतलं आहे मी. आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग बघू पुढचं काय प्लॅन ठरला तर ठरला, नाही तर नाही. पण शक्यतो आम्ही आज कुठेच जाणार नाही आहे. कालचा व्हिडिओ मी एंड करू शकले नाही, म्हणून म्हटलं यातच ॲड करावा. आता सगळा 2 दिवसाचा एकच व्हिडिओ करते. चलो आता थोडंसं बघतो काहीतरी आणि मग फिरावं इथे असं म्हणते आहे मी. काहीतरी पाहावं, बघू काय होतंय का, दाखवेनच मी. घावण आणि चट. आता मी अशीच बाहेर फिरतीये इथे, तर इतके माकड आहेत. मला ॲक्च्युली तिकडे जायचं होतं.
तर आता हे बघून मी नाही जातीये, कुठे अंगावरून बसतील. खूप फिरतायत, खूप आहेत तिकडे. त्या आजी पण म्हटल्या की आहेत तर जाऊ नकात. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं. बघू आता थोड्या टाईमनी हे जातील, त्यावेळेस आम्ही पुन्हा तिथे जाऊ. सुपाऱ्यांचे झाडं वगैरे आहेत, थोडंसं आवडलं होतं, तिथे परत फिरूयात म्हटलं. बघू. हा कार्यक्रम इथे झाला होता. ॲक्च्युली इथं मंदिर आहे, मंदिराचं इथं स्टेज आहे, सो तिथे झालं आहे. खूप छान कार्यक्रम झाले. अजून आहेत, नाटक आहेत, एकांकिका आहे, खूप काय काय आहेत. आता मी थोडीशी इथे फिरते अशीच. आणि इकडून रोड आहे. ॲक्च्युली हा हायवे आहे आणि इथे आपली लालपरी आली आहे. सो नाईस. मग त्यांना हे पण दाखव. काय पडशील? हा? अदूला खेळायला खूप मजा वाटते. मिक्सर बघ, मिक्सर. जास्त गोंधळ नाही, काही नाही. हे बघ कॅशाचं झाड आहे, आणायचे का कशू? ते कच्चे आहेत. कधी असं म्हणलं तर आता तुम्हाला दिसतील की नाही माहीत नाही, पण हे कॅशूचं झाड आहे, म्हणजे काजूचं झाड आहे. लागलेत काजू, बाहेर पण आहेत, पण ते पूर्ण वाळायला हवेत, त्याची प्रोसेसिंग खूप आहे. रोळे बाजार आहे. खूप छोटा आहे, क्यूट आहे एकदम बाजार. किराणा सामान सगळं काही आहे इथे. सगळं भेटतं इथे. किराणाचे 2 दुकान आहेत ना, आणि बँक पण आहेत मागं 2. त्रास व्हायला लागलं डोळ्याला. काय वाटतं की नाही केरकी शाळेला? इथं येतं, ही स्कूल आहे. कोणती आहे? केंद्र शाळा परुळे. क्यूट आहे एकदम स्कूल ना. सगळे सामान. पुन्हा जिथे ओढा आहे तिकडे निघालोय, आणि इकडे सुपाऱ्यांचे झाडं वगैरे आहेत, ते खूप छान आहे. असं मारायचं का? हवा हवा असं मारायचं का? हवा इथं बघ ना, हवा इथं बघ ना. नाही तसं नाही मारायचं. मारायचं नको. ते चपट हे आणून ते नाही का आपण असं टक 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 करायचं. आता इथे एक छोटं ब्रिज आहे, इथे नदी आहे, सो तिथून आता मी जाते तिकडे. एकदम क्यूट आहे तो ब्रिज. हे बघ की लायन दिसलं का? आम्हाला लायन दिसलं. मी ब्रिजवर आहे, सो इकडे नदी वाहती आहे. नदी नाही, ओढा आहे हा. एकदम क्यूट. आणि वर थोडं सुपारी लागतात. हो, क्यूट ब्रिज आहे. हे बघ मून पण आलाय.
का चला मग जाऊयात घरी. ह्याला आम्ही इथे सांगितलं टायगर वगैरे येतात आणि येतात म्हणे. टायगर बघर. इथे दिवाळीचे फटाके उडवलेत वाटतं बाबा. सुपारी लागलेत कुठं. ईश्वरी. खूप छान आहे. संध्याकाळी वगैरे इथं खूप तिथे एन्जॉय केलो. त्यानंतर आता जेवण वगैरे झालं. सो व्हिडिओ इथंच एंड करते आता उद्या आम्ही इथून निघू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.